राजकीय वर्तुळातून आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। सलील देशमुख विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवार यांच्यासमोर मुलाखत दिली आहे। विदर्भातून कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सलील देशमुख यांनी म्हटलंय। सलील हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। आज विदर्भातील 12 जिल्ह्यांच्या मुलाखती निसर्ग मंगल कार्यालयात होतात राष्ट्रवादी पक्षाच्या, आणि सलील देशमुख आपल्या बरोबर आहेत। मी गेल्या अनेक वर्षापासून पक्ष संघटनेचं काम युवा आघाडीपासून करून राहिलो, आणि अशामध्ये मला जिथून पक्ष संधी देईल किंवा पक्ष म्हणेल की तिथून आदेश देईल त्या आदेशाचं पालन सलील देशमुख करेल। आपण मुलाखतीसाठी मी काही आपल्या सहकाऱ्यांना पण या ठिकाणी भेटायला आलो। आपण मुलाखत देणार, मला बोलवलं तर कदाचित चर्चा करेल मी। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांच्या पक्षामध्ये सगळेच पक्षाचे लोक इच्छुक आहे। पण भाजपमधले ते कुठले आहे, काय, कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे पक्ष ठरवेल। पण मी जसं तुम्हाला सांगितलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आज शरद पवार साहेबांचं वादळ त्या ठिकाणी, आणि येणाऱ्या दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 80 ते 90% स्ट्राईक रेट झाल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।